मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत मृत्यू पावलेले 44 वर्षीय मयूर शहा मुंबईत एका कंपनीत आयटी इंजिनियर म्हणून काम करत होते। ठाण्यात गोरबंदरमध्ये ते त्यांच्या आईसोबत राहायचे। त्यांना 2 बहिणी आहेत, त्या दोघींची लग्न झाली आहेत, मात्र मयूर त्यांच्या मृत्यूमुळे त्यांची वृद्ध आई निराधार झाली आहे। ठाण्यात फ्लॅट विकत घेण्याचं मयूर शहा यांचं नियोजन होतं, त्यासाठी ते मालकाला भेटायला डोंबिवलीला गेले असावेत। तिथून परतताना त्यांचा दुर्घटनेत मृत्यू झाल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं। मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत राहुल गुप्ता या 28 वर्षीय तरुणानं जीव गमावला। त्याच्या अपघाताची मृत्यूची बातमी मिळताच त्याच्या कुटुंबियांनी ठाणे सिव्हिल रुग्णालयात धाव घेतली। तर राहुल गुप्ताचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेल्या त्याच्या कुटुंबियांना यावेळी अश्रू अनावर झाले। तर राहुल गुप्ता मुंबईत एका स्टेशनरी दुकानात काम करायचा। आई वडील, 2 लहान बहिणी आणि 1 लहान भाऊ, या कुटुंबाचा तो एकमेव कमावता आधार होता। मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेल्या विकी मुखियाल यानं जीव गमावला। विकी मुखियाल हे ठाणे जीआरपी पोलीस दलात कार्यरत होते। ते मूळचे बुलढाण्याचे रहिवासी होते। अवघे 1 वर्षापूर्वी त्यांना पोलीस दलात नोकरी मिळाली होती, तर नुकताच त्यांना मुलगा झालाय। विकीच्या जाण्यानं त्यांच्या लहान लेकराच्या डोक्यावरचं वडिलांचं मायेचं छत्र हरपलंय। मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत 23 वर्षीय केतन सरोज याचा दुर्दैवी मृत्यू झाला। उल्हासनगरला राहणारा केतन सरोज नवी मुंबईतील ऐरोलीत एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होता। अविवाहित असलेला केतन याच्या घरी आई वडील आणि छोटे भाऊ असं कुटुंब आहे। त्याचे वडील इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात, तर बीकॉम झालेला केतन 3 महिन्यापूर्वीच नोकरीला लागलेला होता। ठाणे ते मुंब्रा दरम्यान रेल्वे अपघात झाल्यानंतर केतन सरोज या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। मृत केतन आणि त्याचा मित्र दीपक शिरसाट एकत्र त्याच लोकलमधून प्रवास करत होते, मात्र दीपक शिरसाट लोकलच्या आत आणि केतन सरोज दरवाजावर उभा होता। त्याला एका प्रवाशाची बॅग लागल्यानं खाली पडला। तर दीपक शिरसाटनं ही माहिती दिली आहे। तसंच इतरांनाही बॅगच लागल्यानं तेही खाली पडून दुर्घटना घडल्याचं दीपक शिरसाट म्हणाले। मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना आर्थिक मदत दिली जाणार आहे, अशी माहिती कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचं ते म्हणाले। 4 ती संख्या आहे। मुंब्रा स्टेशनजवळ रेल्वे अधिकाऱ्यांनी मोजणी केली। 2 रेल्वे ट्रॅकमधील अंतर मोजण्यात आलं। अपघात झाला त्या घटनास्थळी अधिकारी दाखल होत त्यांनी जागा मोजली आहे। दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली अशी चर्चा सुरू आहे। लोकल अपघातात प्रवाशाचा मृत्यू नेमका कसा झाला हे अजूनही कळलं नाही। परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासण्याचं काम सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे। लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही बोलणं सुरू असल्याचं, त्यानंतरच प्रवाशांच्या मृत्यूचं कारण कळणार असल्याचं मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी म्हटलं। बजरंग दल आणि आरएसएसच्या लोकांना जनावर दिसतात, पण रेल्वेमधील गर्दी दिसत नाही का, असा सवाल समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींनी केला। बजरंग दल आरएसएसच्या लोकांना माणसांपेक्षा जनावरांवर प्रेम आहे का, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मुंब्रा अपघाताच्या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलीस लवकरच रेल्वे प्रशासन अशी पत्रव्यवहार करणार आहे। मुंब्रातील दोन्ही ट्रॅकमधील अंतर आणि दोन्ही ट्रॅकवरून एकाच वेळी लोकल जाताना असणारं अंतर या संदर्भातली अधिकृत माहिती रेल्वेकडून मागवली जाणार आहे। ती माहिती मिळताच पोलीस पुढील तपास करणार आहेत। मुंब्रा लोकल अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केली आहे। लोकलमध्ये मोठी गर्दी असते, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मुंबई लोकलकडे लक्ष द्यावं, मुंबई रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवावं असंही अनिल देशमुख म्हणाले। तर मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर दिल्लीत तातडीची बैठक घेण्यात आली। लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्यात या बैठकीत चर्चा झाली। तसंच लोकलमधल्या बंद डब्यात श्वास कोंडू नये यासाठी लोकलची रचनाही बदलली जाणार आहे। नव्या रचनेतील पहिली ट्रेन नोव्हेंबर 2025 पर्यंत तयार होणार आहे। तिच्या चाचणीनंतर जानेवारी 2026 पासून नवी लोकल सेवेत येणार आहे। मुंब्रा येथील लोकल अपघातामुळे रेल्वे प्रशासनाला जाग आली। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज चेन्नईतील इंटरग्रेल फॅक्टरीला भेट दिली। लोकल डब्यांच्या नव्या डिझाईनमध्ये 3 महत्त्वाचे बदल होणार आहेत। तर पहिला म्हणजे दरवाजाला स्वयंचलित दरवाजे असतील। पहिला म्हणजे लोकलला स्वयंचलित दरवाजे असतील। दुसरं म्हणजे कोच रूफ माउंटेड व्हेंटिलेशन युनिट असणार आहे, त्यामुळे डब्यात वरच्या भागातून हवा येणार आहे। तिसरा बदल म्हणजे कोचेसना एकमेकांमधून दुसऱ्या डब्यात जाण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांप्रमाणे वेस्टिब्यूल गँगवे असणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष मुंबई अध्यक्ष नियुक्तीचा निर्णय जून अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे। प्रदेशाध्यक्षपदी यावेळी रवींद्र चव्हाण यांची निवड जवळपास निश्चित झाली, तर मुंबई अध्यक्षपदासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। तर आशिष शेलार यांच्यानंतर मुंबईचा अध्यक्ष कोण होणार याकडे लक्ष लागलेलं आहे।
मुलुंडमध्ये ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचे बॅनर पाहायला मिळालेत। आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम असलेल्या कालिदास नाट्यगृहाबाहेर मनोमिलनाचे बॅनर झळकले। वाट बघतोय महाराष्ट्र, साथ घालतोय महाराष्ट्र, हीच ती वेळ महाराष्ट्र हितासाठी अशा आशयाचं बॅनर नागरिकांचं लक्ष वेधून घेतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत। उद्या दुपारी 2 वाजता मुंबईत मुख्यमंत्री माध्यमांशी संवाद साधतील। मोदी सरकारच्या 11व्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस उद्या पत्रकार परिषदेला संबोधित करतील। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाळू माफियांना सज्जड दम दिलाय। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालाल तर मकोका लावू असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। भाजपचे किरीट सोमय्या यांनी भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालय आणि निजामपूर महापालिकेला भेट दिली। महापालिकेने 550 जणांना अनधिकृतपणे जन्म दाखले दिले, तसंच इंदिरा गांधी रुग्णालयाने 275 जणांना बनावट दाखले दिलेत आणि या घोटाळ्या संदर्भात सोमय्या यांनी तक्रार दाखल केली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत। या दरम्यान पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंची बैठक होणार आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते बैठक घेणार आहेत। दरम्यान अनेक राजकीय भेटीगाठी होण्याची शक्यता आहे। राज्यात रविवारी दिवसभरात कोरोनाचे 77 रुग्ण वाढले असून सक्रिय रुग्ण संख्या 607 वर पोहोचली। मुंबईत 25 तर पुण्यात 39 नव्या रुग्णांची नोंद झाली। आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे 17 जणांना आपला जीव गमवावा लागला। राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आहे अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। राज्यभरात कोरोना वाढला तरी काळजी करू नका, रुग्णांनी घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्या असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले। बंगालच्या उपसागरात या आठवड्यात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हवामानात मोठा बदल होण्याची चिन्ह असून पुढील 48 ते 60 तासात विदर्भ आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा हवामान अंदाज व्यक्त केला। येणाऱ्या 48 तासात म्हणजे 10 जून रोजी राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील वेगवेगळ्या ठिकाणी मेघगर्जना तसंच सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे। गोरेगाव फिल्म सिटी परिसरात जेसीबीच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर झाडांची बेकायदेशीर तोड सुरू असल्याची माहिती समोर आलेली। या वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या आदिवासी स्थानिकांना रोखण्यासाठी खासगी पुरुष आणि महिला बाउन्सर नेमण्यात आलेत असा आरोप पर्यावरण कार्यकर्त्यांनी स्थानिकांनी केला। मुंबईत म्हाडाच्या अभय योजनांना 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। या मुदतवाढीचा लाभ 80 गृहनिर्माण संस्थांना मिळणार आहे। म्हाडाच्या पुनर्विकसित इमारतींना प्राधिकरण अधिमूल्य फरकाच्या रकमेवरील व्याजमाफीसाठी आणि भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता 2 वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत। दृष्टिहीन वकिलानं सुप्रीम कोर्टात पहिल्यांदाच युक्तिवाद केलाय। अंशुला भाटेजा असं या वकिलाचं नाव आहे, तर त्यांनी 6 जूनला सुप्रीम कोर्टात आपला पहिला युक्तिवाद केला। सर्वोच्च न्यायालयात दृष्टिहीन वकिलानं नोंदवलेली ही पहिलीच उपस्थिती आहे, त्यामुळे भारतीय न्यायव्यवस्थेत हा ऐतिहासिक क्षण ठरला। प्रवासी संख्या घटूनही बेस्टच्या उत्पन्नात वाढ झाली। गेल्या 9 मे पासून तिकीट दरात वाढ झाली, तेव्हापासून गेल्या महिनाभरात 5 लाख प्रवासी कमी झाले। मात्र सरासरी 74 कोटी रुपयांनी मासिक उत्पन्न वाढल्याची माहिती बेस्टच्या सूत्रांनी दिली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मंदिरात 352वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणि त्यानंतर राजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी हजारोंच्या संख्येनं शिवभक्तांनी हजेरी लावली। भिवंडीतील लोकप्रतिनिधींनी हजेरी लावत सोहळ्यात सहभाग घेतला।